ओहो, आज तर काय सकाळपासून सगळी कामं माझी खराबच होत आहेत आणि इथे बघा माझं दूधही खराब झालं आहे. तर दूध फाटलं होतं. तुम्हाला काय वाटतं, दूध मी हे फेकून देईन की काहीतरी वेगळं करेन? तर ऑफकोर्स काहीतरी वेगळंच करणार आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळून घेते आहे. जास्त लिंबू पिळायची गरज नाही आहे, अगदी थोडंसं लिंबू मी पिळून घेतलं आहे. आणि आता लिंबू पिळल्यामुळे काय होईल, तर हे सगळा जो चिना तयार झाला आहे तो व्यवस्थित पाण्यातून आपल्याला बाहेर काढायला हेल्प होईल. तर मी आत्ता ह्याला काय करते, छान गाळून घेते पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर याच्यातलं सगळं पाणी जे आहे ते एकदम दाबून दाबून काढून टाकते. तर इथे मी घेतला एक रुमाल जो पातळ आहे, ज्याच्यामधून पाणी सगळं निघून जाईल. आणि त्याच्यावरती मी सगळं चिना ओतून टाकला आहे आणि आता त्याच्यातलं सगळं पाणी गाळून गेलेलं आहे. वाफ पण निघते बघा, अगदी गरम गरमच आहे अजून पण. तर आता सगळा रुमालातमध्ये मी चिना जो दुधाचा जमा झाला आहे तो एकत्र करून घेते आणि त्याला दाबून दाबून त्याच्यातलं पाणी जे आहे ते सगळं काढून टाकायचं आहे. सगळं पाणी, अजिबात एक थेंबही पाणी राहिलं नाही पाहिजे. तर इथे मी दाबून पूर्ण पाणी तर काढून घेतलं आहे. म्हणजे काय तयार झालं आहे, तर हे बघा मस्त पनीर तयार झालं आहे. तर तुम्ही असंच सुद्धा पनीर म्हणून वापरू शकतात. पण पनीर म्हणून वापरायचं असेल तर ह्याला अजून थोडा वेळ गाळत ठेवायला पाहिजे. तर इथे आपलं हे छान पनीर तयार झालं आहे. पण मला अजून ह्याच्यापासून काहीतरी करायचं आहे. तर इथे मी हे पनीर फोडून घेतलं आहे, म्हणजेच कुस्करून घेतलं आहे. आणि या पनीरमध्ये मी आता टाकते आहे थोडीशी साखर. मी एका टोपामध्ये ते काढून घेतलं आहे छोट्या, आणि अगदीच कमी आहे हा चिना. सो त्याच्यामध्ये मी 3 छोटे चमचे भरून साखर टाकली आहे. आणि आता ही साखर करायची आहे मला मेल्ट. मग काय, गॅस चालू केला आणि ह्याला मेल्ट करायला सुरुवात केली. साखर वितळेपर्यंतच आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती चालू ठेवणार आहे मी, आणि त्याच्यानंतर फ्लेम करणार आहे बंद. तर आपली इथे साखर मस्त विरघळते आणि साखरेमुळे ह्याच्यामध्ये येणार आहे छान गोडवा. तर आपली बघा साखर झालेली आहे वितळून. आणि आता हे मी काढून घेते पुन्हा सेम प्लेटमध्ये. तर प्लेटमध्ये ओतून घेते आणि प्लेटमध्येच मी ह्याला गरम गरमच असताना पसरवून घेणार आहे, जेणेकरून हे प्लेटवर एका लेवलने सगळीकडे पसरवलं जाईल. तर एक चमच्याच्या सहाय्याने ह्याला मी पसरून घेते. हात घालू नका, नाहीतर हे गरम असतं, खूप जास्त चटका लागेल. तर मस्त इथे बघा छान असं मी पसरवून घेतलं आहे. तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स असतील, म्हणजेच पिस्ता, काजू, तर ते सुद्धा तुम्ही याच्यावर टाकू शकता. पण माझ्याकडे काहीच अवेलेबल नव्हतं, कारण मला दुधाने आधी सांगितलं नव्हतं की मी आता फाटणार आहे. जोक्स अपार्ट. तर बघा मस्त थोडा वेळ मी सुकू दिलं त्याला, आणि इथे माझी झालेली आहे इन्स्टंट बर्फी तयार. आणि ही अशी बर्फी तुम्ही करून बघा, खूप छान लागते, मस्त लागते. अगदी छोटीशीच झाली आहे आणि अगदी कमी वेळात होते, पटकन होते. तर असं फेकून देऊ नका दूध, आणि असं काहीतरी त्याचा उपयोग करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंटही करा. आणि चॅनलवर नवीन असतील तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.